बातमी आहे रवी राणा यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात। रवी राणा यांनी बच्चू कडू यांना टोला लगावला आहे। बच्चू कडूंना उशिरा जाग आल्याचं म्हणत आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांना टोला लगावलाय। प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष बंटी रामटेके यांच्या नेतृत्वात अमरावतीत रवी राणांच्या घरासमोर मशाल आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलन स्वीकारत रवी राणांनी बच्चू कडूंना टोला लगावलाय। त्याचबरोबर शेतकरी आणि अपंगांना न्याय देण्यासाठी पूर्ण ताकदीने आपण सोबत असल्याचंही राणांनी कडू यांना सांगितलं। बच्चू कडू यांचे कार्यकर्ते, प्रहार संघटनेचे कार्यकर्ते, काही शेतकऱ्यांचे इश्यू, अपंगांचे इश्यू घेऊन त्यांनी जे आंदोलन केलं त्यांना पूर्णपणे आम्ही सोबतच आहे की शेतकऱ्यांसाठी केव्हाही पूर्ण ताकदीनं सोबत आहे, अपंगांसाठी सुद्धा सोबत आहे। खूप उशिरा जाग आला। जर आज मला असं वाटतं की स्वतः ते मंत्रीसुद्धा होते, सरकारमध्ये होते, एकनाथजी शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा अत्यंत त्यांच्या जवळचे होते, उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांच्या जवळचे होते। तर मला असं वाटतं की जेव्हा सत्तेमध्ये पॉवरमध्ये असताना ह्या आणखी गोष्टी सोप्या झाल्या असत्या, पण उशिरा जाग आला तरी मी त्यांच्या सोबत आहे। 3-4 महिने झाले आहे, 2 कॅबिनेट झाले आहे, 2-3 तरी यांनी शेतकऱ्याचा सातबारा कोरा केला नाही। म्हणून प्रहार संघटनेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात माननीय नामदार बच्चूभाऊ यांच्या आदेशाने संपूर्ण राज्यात जे आमदार सरकारमध्ये आहेत त्यांच्या घरासमोर टेंबा आंदोलन, त्यांना जाग्यासाठी त्यांना जागा करायचा आहे। या शेतकऱ्याचा जो बळीराजा आज दुखावलेला आहे, आत्महत्या करत आहेत, त्यांचा कुठंतरी आत्महत्या थांबली पाहिजे, त्यांचं कर्ज मुक्त झालं पाहिजे, त्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे। करिता हे आज माननीय आमदार रविभाऊ राणा यांच्या घरासमोर प्रहार जनशक्ती पक्षाचं टेंबा आंदोलन हे चालू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।